की संकटालाही येण्याआधी विचार करावा लागेल. तू कोणाला फसवू नकोस. मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. साधं सोपं जगावं, दिलखुश हसावं, न लाजता रडावं, राग आला तर चिडावं, पण झालं गेलं तिथल्या तिथेच सोडावं. कितीही संकटे आली तरी स्वामींचा हात माझ्या खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर असावा. मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहील. श्री स्वामी समर्थ. तू कर्मत फिक्र जो हुआ नहीं, मैं करूंगा वो जो तूने सोचा ही नहीं. ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे. मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येत असतात. आपल्या इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा. कर्म करता राहा, फळ मिळणारच. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काही बोलू नका. उत्तम कर्म करा, लोकांचं तुमचा परिचय देतील. तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे. श्री स्वामी समर्थ. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना समोर जायचं असतं. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. श्री स्वामी समर्थ. माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. भूतकाळाचा दुःख नसावा, वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा. जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जो नुसता नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळेन. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. स्वामी माऊलींचा आधार असला की आयुष्यात कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचं बळ मिळतं आणि आशीर्वाद असला की कोणत्याही कार्यात विजय आपलाच होतो हा अनुभव येतो. जिद्द आणि स्वामींवरील भक्ती अशी ठेवायची की नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत. ओगाची भितोसी भय हे पळू दे, जवळही उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरोस तू अरे बाळ त्याचा. शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल अशक्य असे काहीच नाही. प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नये. कोणी नाव ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुझ्या अंतरम्यामध्ये आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे होऊ देणार नाही. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्याने वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका. फक्त स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात, पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते. सुख इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही आणि दुःख इतकेच द्या की देवावरील आस्था ओढू नये. जी झुंज तू खेळत आहेस मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवणार राहणार आहे मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही करावा. कधीतरी उपवास अहंकाराचा करावा. कधी उपवास मीपणाचाही करावा. कोणाचीही त्यांच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडू नये, कारण काळ इतका समर्थशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवतो. आयुष्यात स्वामी आले, मन स्वामीमय झाले. मनाची भीती गेली, मन निशंक झाले. परब्रह्म स्वामी महाराजांची सेवा कशी करावी? अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामीची सेवा कशी करावी
किंवा स्वामींची पूजा कशी करावी याबद्दल माहिती नाही. तर काही जणांना स्वामी महाराजांच्या सेवेविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झाले आहे. या सर्वांचा विचार करून त्या दिवशी पुढील विवेचन आहे. स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असताना आपण स्वामी महाराजांच्या प्रतिमा मूर्तीची स्थापना करू शकतो. स्वामींची मूर्ती अथवा प्रतिमा यापैकी जी आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी. यात कुठलाही भेद नाही. बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो. दर गुरुवारी षोडशोपचार पूजा करावी लागते. रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी. पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही. स्वामी महाराज हे भक्तवत्सल आणि भक्ताभिमानी आहेत. आपल्या भक्तांनी केलेली तोडकी मोडकी पूजाही ते अतिप्रेमाने स्वीकारतात. गजेंद्रांनी आर्ततेने अर्पण केलेल्या केवळ एका कमलपुष्पाने धावून येणारा आणि कोट्यावधी भक्तांचे केवळ नामस्मराने कल्याण करणारा पूर्ण परब्रह्म अपुऱ्या पूजेअभावी आपल्यावर रागवेल ही भावना चुकीची आहे. तेव्हा स्वामी महाराज रागावतील ही भीती स्वामी भक्तांनी मनातून काढून टाकावी. जशी जमेल तशी स्वामी पूजा, भक्ती व सेवा करावी. दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी तर ती कशी व कोणती ठेवावी, कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षाही थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत. तेव्हा आपण आता ते गैरसमज व त्यांची सत्यता तपासून पाहू. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेच्या बाबतीत असलेले काही निरर्थक गैरसमज व त्यावर खुलासा. 1. स्वामींची प्रतिमा फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड असलेली नको. स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको. स्वामींची मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको. स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको. कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजेसाठी असतात. सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांचे पूजन करू नये. हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहेत का? तर मुळीच नाही. वरील सर्व गैरसमज हे धादांत खोटे व निरर्थक आहेत. कारण ज्या स्वामींना आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांचा ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेला फोटो ठेवायला नाही म्हणजे त्याच परब्रह्म स्वरूप व ब्रह्मांड नायकत्वाचं अमान्य करण्यासारखं आहे. तसेच जे स्वामी अक्कलकोटामध्ये आहे 22 वर्ष फक्त आणि फक्त वटवृक्षाखालीच बसले त्यांचा त्या स्वरूपातील फोटो ठेवायला मज्जाव करणे. आपल्या धर्मात जिला गोमाता मानले जाते तिची पूजा सर्वत्र मांगल्य निर्माण करते असे म्हणतात. जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे. जिचे मूत्र आणि विष्ठा ही पवित्र मानले जाते. किंबहुना त्याशिवाय कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही. सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोटमधील आपल्या वास्तव्य काळात ज्या भागीरथी गाईला क्षणभरही अंतरून दिले नाही, तिच्या मृत्यूनंतर तिची एखाद्या तपस्वी योग्याप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली. तिच्याच सोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे. जे परब्रह्म आहेत, भक्तवत्सल्य भक्ताभिमानी आहेत आणि भक्तांच्या पाठी सदैव उभ्या आहेत, त्यांचाच उभा असलेला फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारच्या प्रतिमांचे पूजन करू नये असे म्हणणे हा स्वामींचा परब्रह्मतत्वाचा घोर अपमान आणि अक्षम्य अपराध आहे. हा अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठा आहे. स्वामींच्या लीला काळात श्री बाळाप्पा महाराजांपासून ते श्री आनंदनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखालील हातात ब्रह्मांड घेतलेलाच फोटो पूजत असतात. ज्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्याच कधीच काही अहित झालं नाही. तर मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वस्वरूपात सामावून घेणारे स्वामी अशा प्रतिमेचे पूजन आमचे काही अहित करतील असा विचार मनात आणणेही सुद्धा स्वामींचे घोर प्रतारणा ठरेल. असो, तेव्हा अशा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीकडे दुर्लक्ष करून जशी जमेल तशी स्वामींची यथेच्छ सेवा करून आपले कल्याण करून घ्यावे ही नम्र विनंती. आणि हो, त्यासोबत हे देखील आहे का, त्रुटीचे अनेक चमत्कारिक उपाय ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्यास सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यांवर मात करण्यास मदत होते. एवढेच नाही
तर आरोग्याशी संबंधित समस्यांचे निदान करण्यातही त्रुटी गुणकारी आहे. घरातील वास्तुदोष, कर्जमुक्ती, धनलाभ आणि घरात असलेली नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होते. ज्योतिष शास्त्रानुसार त्रुटीने केलेले अनेक उपाय फायदेशीर ठरतात. 1. ज्योतिषशास्त्रानुसार तुरटीचा तुकडा तिजोरीत ठेवून तुरटीच्या पाण्याने आंघोळ केल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय तुरटी काळ्या कपड्यात बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर लटकावे. येथे केल्याने घरात आणि दुकानात नकारात्मकता राहत नाही, तसेच व्यवसायात प्रगती होईल. कर्जमुक्तीसाठी सुपारीच्या पानांवर तुरटी आणि सिंदूर लावा आणि पानाला धाग्याने बांधा. त्यानंतर बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी बांधावे. असे केल्याने लवकरच कर्जमुक्ती होईल. हा उपाय सलग 3 बुधवार करा. 3. असे मानले जाते की तुरटी नकारात्मक ऊर्जा दूर करण्यास मदत करते. घरातील बाथरूममध्ये एका भांड्यात तुरटी ठेवा आणि बाथरूममध्ये अशा ठिकाणी ठेवा जिथे कोणी पाहू शकणार नाही. असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. 4. घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी प्रत्येक खोलीत तुरटीचा तुकडा ठेवा. असे केल्याने घरातील वास्तुदोषांचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होत नाही आणि घरातील वास्तुदोष दूर होतात. 5. वाईट दृष्ट लागल्याचा दोष दूर होतो. तुरटीचा वापर दृष्ट काढण्यासाठी केला जातो असेही म्हणतात. यासाठी तुरटीचा तुकडा ज्या व्यक्ती दृष्ट काढायची आहे त्याच्यावर 7 वेळा फिरवा आणि नंतर तो जाळून टाका. तुरटी जाळल्याने वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होतो असेही म्हणतात. 6. भीतीदायक स्वप्नांपासून वाचण्यासाठी रात्री भयानक स्वप्ने टाळण्यासाठी तुरटी काळ्या कपड्यात बांधून उशाखाली ठेवा. असे केल्याने भीतीदायक स्वप्ने येणार नाही. हे मंगळवार किंवा रविवारी डोक्याखाली ठेवावे. 7. घरात सतत भांडण होत असल्याचा पाण्याने एक भांडे भरा आणि आपल्या पलंगाखाली ठेवा आणि रात्री त्यात तुरटी टाकावी. दुसऱ्या दिवशी हे पाणी पिंपळाच्या झाडात टाकावे. असे केल्याने घरातील सदस्यांचे संबंध सुधारतील आणि शांतता राहील. असे प्रकार तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच यात यश मिळेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थांची भक्ती करा म्हणजे या सगळ्या संकटातून आपल्याला मुक्ती मिळेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडली असती तर जीवनात कोणताही दुःख राहिलं नसतं. जीवनात दुःखच जर उरलं नसतं तर खरं सुख कोणाला कधी कळलं नसतं. उद्या काय होईल हे आज कोणालाच माहीत नसते. म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, आयुष्यात नेहमी समाधानी राहा, खूप सुखी व्हाल. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात कितीही संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. या जीवनात काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित अडचणीत अडकवते. ते फक्त तुम्हाला दाखवून देण्यासाठी की आपलं कोण आणि परक कोण. या जीवनात तू कोणाला फसवू नकोस, कोणाला दुःख देऊ नकोस. प्रयत्न करत राहा. नेहमी मी आहे तुझ्या पाठीशी. तुझी फसवणूक होऊ देणार नाही. स्वतःला सुधारण्यात इतके व्यस्त व्हा की दुसऱ्याच्या चुका शोधण्या इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणी हरू शकत नाही. हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की. निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका, कारण आपलं ध्येय साध्य होताच निंदा करणाऱ्यांची मतं बदलतात. रोज सकाळी उठल्यानंतर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. स्वप्न बघत परत झोपा, नाहीतर त्या स्वप्नांच्या मागे लागा. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त. तुमचं यश यावरून ठरवा की तुम्हाला ते मिळवण्यासाठी काय गमवावं लागलं आहे. मी बघितलंय की आपण जेवढी जास्त मेहनत करतो तितकं आपलं भाग्य आपल्याला साथ देतं. या जगात यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर आपण स्वतः काम करणं. आपली सर्वात मोठी चूक म्हणजे हार मानणं. यशस्वी होण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्रत्येक वेळी अजून एकदा प्रयत्न करणे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
स्वामी म्हणतात, मी सगळीकडे आहे, मी कणाकणात व्यापून आहे, मीच पावन आहे, मीच आहे जल, गगनही मीच आहे, अक्कलकोटातही मीच आहे, दोन्ही ध्रुवावर कैलास पर्वतावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही आणि जाणारही नाही, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. माझ्या प्रिय भक्ता, नको होऊ निराश, मी आहे तुझ्या जवळपास, झाकून तुझे नयन कर चिंतन, बघ मी आहे तुझा विश्वास. नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर असतात. एकदा कर्तृत्व सिद्ध झालं की संशयाने बघणाऱ्यांच्या नजरा आपोआप आदरानं झुकतात. आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांचा सामोरे गेल्याशिवाय चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही. मित्रांनो, जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते, तुम्ही फक्त नाव कमविण्यात व्यस्त राहा. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसून टाकतो. गर्दीचा हिस्सा नाही तर गर्दीचं कारण बनायचं. तुम्हाला कोणाच्या मागे बोलण्याची त्रास होत असेल तर एक गोष्ट मनात आणा, माझ्या मागे कोण काय बोलतं याने मला काहीच फरक पडत नाही. माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची हिंमत नाही, यातच माझा विजय आहे. कधीही कुणाच्या भावनांबरोबर खेळू नका, कारण तुम्ही हा खेळ सहज जिंकाल, पण समोरच्या व्यक्तीला तुम्ही या खेळात आयुष्यभरासाठी हरून बसाल. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळूहळू जाणे चांगले. स्वतःच्या चुका कधी कधी डोळ्यांना दिसत नाहीत, अशा वेळी दुसऱ्यांच्या डोळ्यांची मदत घेण्यास लाजू नका. रत्नांची ढीग दिले तरी आयुष्याचा गेलेला एकही क्षण मिळू शकत नाही. म्हणून जो व्यक्ती आपला अमूल्य वेळ वाया घालवतो तो केवढा मोठा गुन्हा करत असतो. आयुष्यात काही करून दाखवायचे असेल तर आपण काय आहोत यापेक्षा आपण काय होऊ शकतो याचा विचार करायला हवा. जगात अशक्य काहीच नसतं. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या जीवनातील कठीण संकटात आहे, मी तुला कधी हारू देणार नाही. या कलियुगात तुला कधी एकटे सोडणार नाही. तुझ्या प्रत्येक अडचणीत तुला योग्य मार्ग दाखवत असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे स्वामी समर्थांचे एवढं वाक्य पुरेसं आहे कोणत्याही अडचणींवर विजय मिळवण्यासाठी. आपल्या मनामध्ये भक्ती आणि विश्वास असेल तर या जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. उद्या काय होईल हे आज कुणालाच माहीत नसते, म्हणून आज आनंदात जगावे. श्री स्वामी समर्थ. सूर्य काही बोलत नाही तर त्याचा सूर्यप्रकाश आपल्याला त्याची प्रचिती देतो. त्याचप्रमाणे तुम्ही तुमचा परिचय कोणाला देत बसू नका. आपले कार्य करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील. तू फक्त आपल्या कर्मावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यात किती संकटे आली तरी तुला योग्य मार्ग सापडेलच. ज्यांनी ज्यांनी या जीवनात स्वामींचा हात पकडला त्यांना कधी दुसऱ्याचे पाय पकडण्याची वेळ आली नाही, हे मात्र खरं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कोणीही जर विनाकारण तुमच्याबद्दल तिरस्कार व्यक्त करत असेल, राग व्यक्त करत असेल तर फक्त शांत राहा. कारण जर जाळायलाच काही नसेल तर पेटलेली काडी सुद्धा आपोआप विझून जाते. एक अटळ सत्य, परमेश्वर कुणाचे पापही घेत नाही आणि पुण्यही घेत नाही. प्रत्येक व्यक्ती तिने केलेल्या कर्मांना व त्यानुसार मिळणाऱ्या फळांना स्वतःच जबाबदार असते. स्वामी म्हणतात, माणूस जेवढा आदराने थकत नाही त्यापेक्षा जास्त विचाराने थकतो. म्हणून हसत राहा, विचार सोडा, स्वामींच्या नामस्मरणात राहा. आपण आहोत तर जीवन आहे, हीच संकल्पना मनी बाळगा व जीवन निसंकोच जगा. आणि सदैव लक्षात असू द्या, अशक्य ही शक्य करतील स्वामी. ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की संपूर्ण जग तुमच्या समोर तुमच्या विरोधात उभे आहे, त्यावेळेस जगाकडे पाठ फिरवा आणि एक सेल्फी काढा. संपूर्ण जग तुमच्या मागे असेल. तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयात आहे. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. अशक्य ही शक्य करतील स्वामी. आज आपण जाणून घेणार आहोत देवघरातील काही 24 नियम. ते खूप महत्त्वाचे आहेत व तुम्ही या व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ पूर्ण बघा,
आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा की हे नियम तुम्हाला कसे वाटले. हा संदेश आपण शेवटपर्यंत नक्की बघा. नियम नंबर 1. पूजेचे ठिकाण ईशान्य भागात असावे आणि त्याची उंची त्याच्या रुंदीच्या दुप्पट असावी. नियम नंबर 2. देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात. नियम नंबर 3. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. नियम नंबर 4. रात्री झोपताना मंदिराला पडद्यासह झाकून ठेवावे. नियम नंबर 5. पूजेचे घर कधीही शौचालय किंवा स्वयंपाकघराच्या पुढे बांधू नये. त्याचप्रमाणे उपासना घर कोणत्याही शिडीखाली बांधले जात नाही. नियम नंबर 6. घराच्या पूजेच्या ठिकाणी कधीही दिवंगत व्यक्तीची फोटो, तुटलेली मूर्ती किंवा फाटलेले फोटो चुकूनही ठेवू नये. तुटलेली मूर्ती किंवा देवतांचा फोटो खड्डा खणून पवित्र ठिकाणी पुरला पाहिजे. नियम नंबर 7. देवघरात यंत्रे असल्यास ती उभी मांडू नयेत. जमिनीशी समांतर मांडावेत. नियम नंबर 8. कुलदेवीचा टाक, मूर्तीचा अथवा तसबीर, इष्टदेवतेचा फोटो, अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूची असावी. नियम नंबर 9. देवाऱ्यातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावी. म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी. नियम नंबर 10. पूजा घराला तोरण असावे, उंबरठा असावा. नियम नंबर 10. देवघरात प्रकाशासाठी दिवा नेहमी दक्षिण दिशेला लावा. नियम नंबर 12. पूजा घराची फरशी आणि भिंत हलका पिवळा किंवा पांढऱ्या रंगाचे असावे. नियम नंबर 13. पूजा घरात हवनकुंड आग्नेय कोनात ठेवा. नियम नंबर 14. पूजेचे घर नेहमी स्वच्छ आणि शुद्ध ठेवले पाहिजे. पूजा घर साफ करणारे झाडू आणि मॉप नेहमी वेगळे असावेत. नियम नंबर 15. पूजा घरात पैसे कधीही लपवू नये. हा एक प्रकारचा वास्तुदोष आहे. नियम नंबर 16. अंगठ्यापेक्षा मोठ्या देवी देवतांच्या मूर्ती कधीही पूजा घरात ठेवू नये. नियम नंबर 17. देवघरात कधी कचरा किंवा खराब वस्तू ठेवू नका. नियम नंबर 18. महाभारताचे फोटो कधीही पूजेच्या घरात ठेवू नयेत. त्याचप्रमाणे देवताची हिंसक चित्रे पूजा घरात लावू नयेत. नियम नंबर 19. देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत. नियम नंबर 20. देवाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. नियम नंबर 21. देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे असे सांगितले जाते. नियम नंबर 22. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट घेऊन जाऊ नये. नियम नंबर 23. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नये. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते. नियम नंबर 24. एकाच देवाच्या 2 अगर जास्त मूर्ती पूजेत असू नयेत. एकाच देवतेची मूर्ती व तसबीर असे हरकत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हे नियम तुम्ही जरूर फॉलो करा. तुम्हाला रिझल्ट याचे भरपूर मिळतील. मित्रांनो, स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरी स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. श्री सदत्त गुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. कर्म करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधी तरी मिळणारच हे मानत स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे. कितीही संकट आली तरी स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने
नक्कीच जीवनाचे सार्थक होते असे मानण्यात येते. उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ त्याचा. स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. जर तू शुद्ध अंतकरण ठेवून माझे नाव घेतले तर भगवंताच्या कृपेचा तुला अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते. जेथे नाम आहे तेथे मी आहे. नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करणे होय. तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो, तुमचे संरक्षण करतो. तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट कर्मांवर मी नजर ठेवून आहे. चुकलास तर माझ्या बाळा तुला फटके द्यायला मी कमी करणार नाही, हे विसरू नकोस. म्हणून कर्म नेहमी चांगले कर. विचारांवर लक्ष ठेव, त्यांचे शब्द होतात आणि शब्दावर लक्ष ठेवत जा, त्याच्या कृतीत उतरतात. कृतीवर लक्ष ठेवत जा, त्या सबबी बनतात. सबबींवर लक्ष ठेव, त्यातून चरित्र घडते. चरित्रावर लक्ष ठेव, ते तुझे भविष्य घडवेल. संकट तुमच्यातली शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठी येत असतात. तू जिद्द त्या संकटाशी लढता लढता पडलास तर परत माझे स्मरण करून उभा राहा आणि संकटाशी लढ. त्यांच्यात थोडे एक पाऊल पुढे तुझे यश नक्कीच आहे. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेव आणि माझ्यावर निशंक सोपवा. कर्म करत राहा माझ्या प्रिय बाळा. तू नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद करून कर आठवण, बघ मी आहे तुझा विश्वास. ज्यावेळी तू जाशील काळोखात त्यावेळी तुझी सावलीही सोडेल साथ. तेव्हा तू घाबरून जाऊ नकोस, मी स्वतः पकडतील तुझा हात. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला कधी हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार असणार मी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तुझी. जेव्हा जेव्हा तुला माझी गरज असेल तेव्हा तेव्हा तुझ्यासाठी नक्कीच धावत येईन. हाच तुला आशीर्वाद. कोणतेही काम करण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न नक्की विचारा. मी हे का करतो आहे, याचा परिणाम काय होईल आणि हे कार्य कसे यशस्वी होईल. वाईट व्यक्ती आणि काटे यापासून वाचण्याचे फक्त 2च मार्ग आहेत. एक तर त्यांना पायाखाली चिरडून टाका, नाहीतर त्यांच्यापासून दूर राहा. दृष्ट माणसांच्या गोड बोलण्यावर विश्वास ठेवू नका, कारण जसा वाघ शिकार सोडत नाही तसा तो त्याचा मूळ स्वभाव कधीच सोडत नाही. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा, सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बळ समजले जाते. अनावश्यक स्वरूपात या लोकांना प्रताडना सहन करावी लागते. शत्रूंकडून गोड वागणूक दिली गेली तर तो दोषमुक्त आहे हे समजले जाऊ नये. दुधात मिसळलेले पाणी देखील दूध बनते. त्याचप्रकारे आपण चांगल्या लोकांबरोबरही मैत्री करून चांगले होऊ शकतो. म्हणूनच आपण चांगल्या लोकांसंगे मैत्री केली पाहिजे. माशीच्या डोक्यात आणि विंचूच्या शेपटीत विष आहे, परंतु वाईट माणसांच्या संपूर्ण शरीरभर विष आहे. म्हणून वाईट व्यक्ती सर्वात विषारी आहे. बुद्धिमान व्यक्ती तीच आहे जी तिची कमजोर बाजू कोणाला दाखवत नाही, घरातील गुप्त गोष्टी कोणाला सांगत नाही. आयुष्यात मिळालेला धोका, अपमान आणि मनातील चिंता स्वतःपुरतीच मर्यादित ठेवते. जो उद्योगी आहे तो कधीच गरीब असू शकत नाही. जे नेहमी ईश्वराच्या स्मरणात असतात त्यांना पाप स्पर्श करत नाही. जे मौन पाळतात ते भांडणात सहभागी होत नाही आणि जे नेहमी जागृत असतात ते नेहमी निर्भय असतात. जर नशिबात असेल तर मग प्रयत्न कशाला करायचे असा विचार करू नका. काय माहित तुमच्या नशिबात हेच लिहिले असेल, प्रयत्न केल्यावरच मिळेल. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका, कारण
चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. सुखी जीवनाचे 3 मंत्र. आनंदात कोणतेही वचन देऊ नका, रागात कोणालाही उत्तर देऊ नका आणि दुःखात कोणता निर्णय घेऊ नका. हेच आपले स्वामी म्हणतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भूतकाळात जे घडले त्यामुळे दुःखी होऊ नका. चिंता आणि बेचैनी सोडून वर्तमान काळाचा सदुपयोग भविष्य सावरण्यासाठी केला पाहिजे. नियती म्हणजे केवळ योगायोग नाही, ती प्रत्येक व्यक्तीला अडचणीतून बाहेर पडण्यासाठी अनेक पर्याय तयार करून ठेवत असते. बुद्धिमान मनुष्य त्या पर्यायांना ओळखून त्यातून योग्य पर्याय निवडतो. सर्व काही नशिबाच्या हवाली टाकून बसणारा मनुष्य सदैव दुष्ट आणि कष्ट भोगत असतो. असे लोक जीवनात काहीही करू शकत नाही. लग्नानंतर जोपर्यंत पतीकडे पैसा असतो, तो सर्व सुख सुविधा प्रदान करतो, तोपर्यंत पत्नी त्याची सर्व प्रकारे काळजी घेते. परंतु दुर्दैवाने पतीचा पैसा नष्ट झाला आणि सुख संपत्ती संपून गेल्यावर पत्नीची खरी पारख होते. या काळातच समजते की पत्नीचे प्रेम पतीवर होते की त्याच्या पैशावर. परमेश्वराने आपल्याला 2 डोळे 2 कान दिले आहेत, मात्र जीव एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे, मात्र बोलावे मोजकेच. ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही. ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देऊन अहंकारी व्यक्तीला हात जोडून मूर्खाची गोष्ट मान्य करून आणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते. ज्या लोकांचा स्वभाव आवश्यकतेपेक्षा जास्त साधा सरळ आणि सहज असतो त्यांना आयुष्यात अडचणींचा सामना करावा लागतो. धूर्त आणि लोभी लोक यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊ शकतात. अशा लोकांना दुर्बल समजले जाते. ज्या गोष्टी घडून गेल्या तो भूतकाळ झाला. भूतकाळातल्या गोष्टी पुन्हा येत नसतात. गेलेला काळ चांगला होता की वाईट, गेलेला काळ गेला, तो आता बदलता येणे शक्य नाही. त्यामुळं झालेल्या गोष्टींबद्दल पश्चाताप करून दुःखी होऊ नका. जो माणूस भूतकाळातल्या गोष्टी आठवून चिंता करीत बसतो तो कधीही सुखी होऊ शकत नाही. झालेल्या गोष्टीविषयी चिंता करून काही लाभ नाही. भूतकाळात आपण जे चांगले किंवा वाईट कर्म केले असेल त्यापासून धडा घेऊन आपण पुढे जात राहिले पाहिजे. आपल्या हातून ज्या वाईट गोष्टी घडल्या त्या पुन्हा होणार नाहीत यासाठी दक्ष राहिले पाहिजे. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना की ती कोणीतरी येईल, जादूची छडी चालवेल आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलेल. काय वाटतं तुम्हाला, खरंच कोणी येईल का आणि तुमचं आयुष्य बदलेल का? लक्षात ठेवा मित्रांनो, मूर्ख व्यक्तीच्या आयुष्यात फक्त समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतात, उत्तर असतात. नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहे, दुःख आहेत, बाकी कुणाच्या आयुष्यात नाही. मित्रा, थोडं घराबाहेर निघून बघ. त्या लोकांकडे त्यांच्यापेक्षा स्वतःचे घर नाही. ते लोक रस्त्यावर झोपतात. त्यांच्याकडे पांघरायला काय नाही, ते थंडीत कुडकुडत आहेत. अरे मित्रा, त्या लोकांचा विचार कर. त्यांच्याकडे पाय नाही, डोळे नाहीत, हात नाही, शरीराने पूर्ण विकलांग आहे. भगवंताने तुला सगळं दिले तरी सुद्धा तू विचार करतो की माझ्या आयुष्यात दुःख आहे. बॉडी सगळ्यांना चांगले पाहिजे, पण जिम जाण्याची तुमची इच्छा होत नाही, कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट घ्यावे लागतील ना. आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत. तुमचा प्रॉब्लेम काय आहे माहिती? तुम्हाला आयुष्यात कुठेही प्रकारचे कष्ट करायचे नाहीत, शरीराला तकदीर द्यायचे नाही आणि आयुष्यात मोठं व्हायचं. अरे मित्रा, स्टीव्ह जॉब्स सुद्धा कारणे देऊ शकला असता, कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला पुन्हा दुसऱ्याकडे देऊन टाकलं होतं. पण त्याने कुठल्याही कारण नाही दिलं आणि त्यांच्या जीवनातून पुढे जात राहिला. सर्व अपयशाचे एकच कारण देत बसता असला, पण नाही, त्याने या दुनियेतील सर्वात मोठी कंपनी ॲपल उभी करून टाकली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला काढूनही टाकलं. पण तो थांबला नाही. त्याच्यापेक्षा तो नेहमी पुढे जात राहिला आणि त्याच वेळी त्यांनी
नवीन कंपनी उभी केली. खरं तर तोही कारणे देऊ शकला असता. कॅन्सर सारख्या रोगाने ग्रस्त असूनही तो पुढे जात राहिला. तोही म्हणाला असता की यार, मी रोगाने ग्रस्त आहे आणि काहीच नाही करू शकत. पण नाही, तो थांबला नाही आणि पुढे जात राहिला, काम करत राहिला आणि ॲपल सारख्या कंपनीला त्याने दुनियामध्ये सर्वश्रेष्ठ कंपनी बनवून त्याचे 100% त्याने दिलेत. संकट प्रत्येका व्यक्तीच्या आयुष्यात येतं, पण जिंकतो तोच ज्याच्या संकटांना सामोरे जातो, लढतो, पुन्हा जोमाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना तुझ्या दुःखांना समोर जायचंय की असं हार मानून कारणे देत राहायचे. आयुष्यात काहीही नाही करायचं आहे. हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही, त्यांची इज्जतही नाही करत. एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा ना हजारो लोकांच्या रेसमध्ये धाव आणि हरूनही गेलात ना, तुम्हाला तुमची अवकात तर समजेल. तुम्ही काय करू शकता, काय नाही करू शकत. सुरुवातीला तुम्ही घाबरून जातात की माझं नाही होणार, मोठी जबाबदारी मी कशी पार पाडू शकते, आणि तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात. संकट प्रत्येका व्यक्तीच्या आयुष्यात येतात, पण जिंकतो तोच ज्यांच्या संकटांना सामोरे जातो, लढतो आणि पुन्हा जोशाने तयारी करतो. नाहीतर कारणे देणारे फक्त कारण देत राहतात. आता मित्रा, तू स्वतःला विचारायचं की तुला संकटांना, तुझ्या दुःखांना सामोरे जायचे की असं हार मानून कारणे देत राहायचं. आयुष्यात काहीही नाही करायचं. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सदैव प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा. अरे बाळा, उदास असशील तर माझे नाव घे, दुःख असशील तर माझे ध्यान घे, मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे, एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटाची वाट घे. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी, तुला हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे देखील सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहे मनाशी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार मी. सुखात हवे आहे असा अट्टहास करू नकोस, कारण प्रत्येक परिस्थितीत सुख लपलेलं आहे. जसे दुधात दही लपलेले असते, तसे तुझ्या कर्माच्या रवीने घुसळून लपलेले सुख बाहेर येईल. अरे बाळा, काय तुझा आमच्यावर विश्वास नाही? मग एकटाच झुरता बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस? मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो. तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका, फक्त उत्तम कर्म करत राहा. यानंतरच लोक तुमचा परिचय सर्व जगाला करून देतील. अडचणीत जीवनात नसतात, मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय प्राप्त केला, तेव्हा आपोआप अडचणीतून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. तुला जर वाटत असेल कशाला स्वामींना त्रास द्यायचा, आपले दुःख सांगून, अशा वेळी समज मला खरा त्रास तू आता देत आहेस, काही न सांगून. जीवनात कुठलेही वळण आले तरी स्थिर राहा, कारण तुला स्थिर मनात माझे प्रतिबिंब दिसेल. विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असेल तर माघार घेऊ नकोस. आपल्या निर्णयावर ठाम राहा आणि घेतलेला निर्णय कृतीत उतरव. कोणी तुझे ऐकत नसल्यास मला सांग, माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेल. नामस्मरण कधी कर्माचा त्याग करायला सांगत नाही. कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाही अर्थ नाही. बाळा, मला तुझी काळजी नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे. तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो. फक्त एकदा मला हाक मार. तुला भीती वाटत असेल, कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर. अशाने माझ्याशी संवाद साधशील. वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नको. विचारांवर लक्ष ठेवा, त्यांचे शब्द होतात. शब्दांवर लक्ष ठेवा, ते कृतीत उतरतात. कृतींवर लक्ष ठेवा, त्या कारण निमित्त बनतात. सबबींवर लक्ष ठेवा, त्यातून चरित्र बनते. चारित्र्यावर लक्ष ठेवा, त्यातून आपले भविष्य घडते. असे म्हणतात की काळजी करणारी माणसे भेटायला भाग्य लागते, आणि अशी माणसे भेटली आहे हे कळायला जास्त भाग्य लागते. आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा, म्हणजे इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही. नियत कितीही चांगली असू द्या, दुनिया आपल्या देखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते. आणि आपला देखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून फळ देतो.
आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिले पाहिजे. त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटचा कचरा असेल तो आपोआप किनाऱ्याला लागेल. ध्येय साधणे कितीही कठीण असेल, जर मनात आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही. जे कर्मच करत नाही तेच कायम नशिबाला दोष देत राहतात. त्यांच्याकडे तक्रारीचा कायम ढीग असतो. हातावरील रेषा मध्ये दडलेलं भविष्य पाहू नका. त्याच हाताने प्रामाणिकपणे काम करा आणि स्वामींचे मुखात नाम असू द्या. तुम्हाला कोणत्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज भासणार नाही. तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे. कोणाचीही सध्याची स्थिती बघून त्याची खिल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो सामान्य कोळशाला देखील हळूहळू हिरा बनवतो. कधीच कोणाच्या डोळ्यात पाणी येऊ देऊ नका. भलेही हसवता नाही आले तर अश्रूंचे कारण तरी बनू नका. जीवनात वाईट वेळ आली किंवा चांगली कशीही असो, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. काही वेळा नियती तुम्हाला मुद्दाम अनपेक्षित संकट देते. ते फक्त आपले कोण आहे आणि परके कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी. वाईट व्यक्ती अनुभव देते आणि चांगली व्यक्ती साथ देते. किती दिवसाचे आयुष्य आहे, आजचे अस्तित्व उद्या नाही. म्हणून जगावे हसून खेळून, कारण ह्या जगात उद्या काय होणार हे कोणालाच माहीत नाही. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नये. रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करते. स्वामींचे नामस्मरण ताणाचा सर्वनाश करते आणि जीवनाचे सोने करते. समतोल मनासारखे कुठलेही व्रत नाही. समाधानासारखे कुठलेही सुख नाही. लोभासारखा कुठलाही आजार नाही. दयेसारखे कुठलेही पुण्य नाही. श्रीमंतीचा गर्व करू नका. स्वाभिमानाने जगा. मीपणा सोडा. सर्वांशी प्रेमाने वागा. थोरा मोठ्यांचा आदर करा. मन परमेश्वरांच्या चिंतनात गुंतवा. नाशिवंत हा देह सारा उद्या भंगून जाईल. काय कमविले काय जमविले, कधीतरी माती मोल होईल. दोन शब्द प्रेमाचे घेरे सदामुखी. प्रेमाने जग तू जिंक, मन होतील सर्व सुखी. सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका. उगाच वेळ वाया जाईल, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा. चांगली वेळ नक्की येईल. माझा हा निवांत क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवून आहे. वर्तमानात असताना नामात राहा. तू स्वतः निस्वार्थ कर्माचा रोप लाव. कोणाच्या आशेवर मदतीवर अवलंबून राहू नका, कारण त्या रोपावर येणाऱ्या फळांवर देखील तुझाच अधिकार आहे. मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेला तो होईल दुखी. पण समर्थ नाम रोज जपावे, ते कधी न विसरावे. मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद संवर्धन. एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा. स्वामींची आठवण न यावी, तो दिवस नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात नित्य स्वामी बसावा. कोणाला आपले करायची तर मनाने करा, केवळ मुखाने करू नका. कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा, मनाने नाही. आचार विचार घराची आखणी आहे. प्रेम घराचा पाया. थोर माणसे घराच्या भिंती आहेत. सुख हे घराचे छत. जिव्हाळा घराचा कळस आहे. माणुसकी तिजोरी आहे. आपापसात प्रेम ही धन दौलत आहे, तर नामस्मरणात इथला आत्मा आहे. चिंता तुला सतावत असेल, भीती तुला त्रास देत असेल, कुणी नसेल तुझी साथ देत, घाबरू नकोस. नको काढू पळ मग, नको मागू स्वार्थ, नको मारूस मन. मी तुझाच आहे प्रत्यक्षाने आणि सगळ्यांना ठामपणे स्वामी आहे ना म्हण. माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन कर. कोणी तुझे काही बिघडू शकणार नाही. नित्य माझे नामस्मरण कर. निस्वार्थ कर्म हाच एक धर्म, बाकीचा मनाचा पसारा. कर्म करता करता नाम घेत जा, मन ना उरे मन्नाही पसारा. दुसऱ्यांच्या ताटातले हिसकावून घेण्यात शान नाही, तर आपल्या ताटातले दुसऱ्यांना देण्यात आहे खरे समाधान. ही नियती आहे की हिसकावून खाणारा सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी दुःखी होत नाही. मी माझ्या भक्तांना पाठबळ नेहमी देत असतो. ज्यांनी मला जाणले त्यांना हे कळले आणि ज्यांनी नाही कळले त्यांनी मला आज आपणूनच गमावले. अतिउच्च शिखराकडे पोहोच, पण जगाने तुझ्याकडे पाहावे म्हणून नाही, तर तुला जगाकडे नीट पाहता यावे म्हणून. माझे निष्पाप भक्त आणि ही भिन्न नाही.
म्हणून अक्कलकोट माझ्या भक्तांचे हृदय आणि त्यांचे हृदय माझ्या शाश्वत धाम. माझे सच्चे भक्त कोणाला दुखावत नाही, कारण त्यांना माहीत आहे की समोर स्वामीच आहेत. जे साधक अविश्वास दाखवत नाही आणि माझ्यावर निस्वार्थ निस्सीम प्रेम करतात, खऱ्या अर्थाने मी त्यांच्या मागे पुढे चालत असतो. भक्तांच्या हाकेचा आधी मी तयार असतो, पण त्यांचा विश्वासाने मी हाकेला धावतो, म्हणून मी त्यांच्या हाकेची वाट बघत असतो. भक्त जरी मला स्वामी म्हणत असले तरी खऱ्या अर्थाने ते स्वामी आहेत, कारण त्यांच्या स्वामध्ये मीच आहे. तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही. तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने हे सहज शक्य आहे. नुसते स्वामी स्वामी म्हणता तरुण जाशील, मोह माया सारे विसरून जाशील. या जगाशी तुझे काही देणं घेणं नाही, म्हणशील तर संसार तुझा, नाही तर स्वामी तुझा. माणूस असो किंवा प्राणी, ठेव समानतेचा भाव, एवढं लक्षात ठेव. तेही स्वामी आहेत एवढे जाण. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.